लोकसभा निवडणुकीपासून बजरंग सोनावणे हे नाव चर्चेत आहे। पंकजा मुंडेंचा पराभव करून सोनावणे बीडचे खासदार झाले, पण विशाळगड प्रकरणासंदर्भातल्या एका कॉल रेकॉर्डिंगमुळे सोनावणे अडचणीत आलेले आहेत। काय होतं या रेकॉर्डिंगमध्ये आणि त्यावरून विरोधकांनी सोनावणेंवर काय निशाणा साधलाय, सविस्तर जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बजरंग सोनवणे हे नाव चर्चेत आलं। याचं कारण भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा याच निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोनवणेंनी पराभव केला होता। बीडमधल्या या हाय व्होल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या सोनवणेंनी मुस्लिम समाजानं आपल्याला मतदान केल्याची जाहीर कबुलीही दिली होती। पण आता हेच बजरंग सोनवणे एका मुस्लिम कार्यकर्त्याच्या कॉलमुळेच अडचणीत आले आहेत। बोलिए साहब, ये जो प्रकरण हुआ अपना विशालगढ़ पे का, क्या विशालगढ़ पे का जो प्रकरण होगा मस्जिद का, हाँ इस पे आपकी प्रतिक्रिया नहीं आई साहब? कुछ नहीं आई क्या? हाँ साहब, बराबर। हमने सेकुलरिज्म बोल के आपको वोट किया साहब। हाँ ठीक है, अच्छा किया ना भाई। नहीं ना साहब, मेरे तो हर आप कोई प्रतिक्रिया होना ना साहब इस पे। हाँ ठीक है, विशालगढ़ से बात कर रहे हैं क्या? नहीं साहब, मैं पातुर से बात कर रहा हूँ। तो मैं पातुर रोड में, तो मेरे डिस्ट्रिक्ट में जो बात है तो इसके लिए मैं जिम्मेदार हूँ। विशालगढ़ के इसमें मेरी प्रतिक्रिया तो देंगे, लेकिन मैं भी थोड़ा इधर था, तो प्रतिक्रिया देने से ऐसा थोड़ी है कि हर चीज पे इंडिया में कुछ हुआ तो मैं प्रतिक्रिया देना चाहिए। नहीं साहब, ठीक है, आपके जिले में भी जब दिंदुड़ में जिले में भी कुछ भी है तो मैं आपके सबके साथ हूँ ना, ऐसा थोड़ी है। हा कथित मुस्लिम कार्यकर्ता बीडच्या माजलगाव मधील पाथरुडचा होता। विशाळगड प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली नाही म्हणून त्याने सोनवणेंना या फोन कॉलमध्ये जाब विचारला। घटनेवरून संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आणि त्यामुळे सोनवणेंनी प्रतिक्रिया द्यावी असं त्याचं म्हणणं होतं। सोनवणेंनी मात्र यावर उत्तर देताना देशभरात कुठेही काही घडलं तरी मी प्रतिक्रिया द्यावी का असं उत्तर दिलं आणि याच उत्तरामुळे विरोधकांनी मात्र सोनवणेंवर निशाणा साधला। सोनवणेंनी थेट मतदारांचा अपमान केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णींनी केलाय। खरं तर हा त्यांना ज्यांनी मतदान केलं त्या संपूर्ण मतदाराचा अपमान आहे। एक गोष्ट खरी आहे की पंकजाताईला निवडून दिलं नाही आणि विरोधकाला निवडून दिलं, ह्याचा पश्चाताप बीड जिल्ह्यातल्या सामान्य जनतेला म्हणा किंवा इतरांना निश्चितच होईल। त्याचं कारण हीच सुरुवात आहे। विरोधकांच्या टीकेवर सोनवणे समर्थकांनीही प्रतिक्रिया दिली। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेला कौल विरोधकांना सहन होत नाहीये आणि म्हणूनच सोनवणेंविरोधात असं षडयंत्र रचलं जात असल्याचं समर्थकांनी म्हटलंय। या फोन लावण्याचा हेतू शुद्ध नव्हता, या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर दिसून येत आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीसारख्या इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कौल मिळालेला आहे आणि ही जातीवादी शक्तीला हे पावत नाही म्हणून हे अशा पद्धतीचे काही कारनामे करत असतात। मात्र माझी विनंती आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व तरुणांना, लोकप्रतिनिधी म्हणून आपण 100% लोकप्रतिनिधींना आपण जॉब विचारला पाहिजे, आपण त्यांच्याकडून कामं करून घेतले पाहिजेत, पण त्याचा हेतू शुद्ध असला पाहिजे। खरं तर शुक्रवारी विशाळगड प्रकरणावरून सोनवणेंनी फेसबुक पोस्ट करत अशा घटनेचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं होतं। विशाळगडमधील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेल्या हिंसाचाराचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। विशाळगडावरील अतिक्रमणं सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनानं तातडीनं करावी। अतिक्रमणाचं समर्थन नाहीच, पण अशा घटना नाडून आपल्या महाराष्ट्राची सामाजिक घडी कोण विस्कटू पाहत आहे का याचा देखील शोध घेतला पाहिजे। कोणीही कायदा हातात घेऊ नये, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। शिवराय, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना समर्थनीय नाही। त्यामुळे विशाळगड प्रकरणावरून कॉल करून आणि त्यानंतर त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करून सोनवणेंना विरोधकांकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। हे सगळे महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।